स्किनरची, नंतर ग्रुथीची. हो. ओके. तर आपण सुरुवातीला पाहिली ती म्हणजे थर्मोडाईकची प्रयत्न प्रमाद उत्पत्ती, बरोबर. त्यानंतर पाहिली पी.एफ. स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती. मग पाहिली आपण पॅव्हलॉव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती, बरोबर. मग त्याच्यानंतर आपण पाहिली गुर्थीची उपपत्ती पाहिली आणि मग क्लर्क हलची पाहिली, बरोबर का. आणि गुर्थीची जी उपपत्ती होती त्याला रात्री पाहिली आपण, ती सानिध्य अभिसंधान उपपत्ती पाहिली. आणि क्लर्क हल याची उपपत्ती पाहिली जी नीड रिड्यूस होती की नाही, नीड रिडक्शन थेअरी होती ती पाहिली. आणि आज आपण त्याच्या पुढची थेअरी पाहत आहोत ती म्हणजे गेस्टॉल्ट थेअरी. आता ही जी गेस्टॉल्ट थेअरी आहे त्यालाच आपण समाकारवादी किंवा समष्टीवादी थेअरी सुद्धा म्हणतो. आता या थेअरी पासून सुरुवात करत असताना बघा, तर ही थेअरी पाहत असताना आपण सर्वप्रथम आता थोडं पाठीमागे जाऊन पुढे जाऊया म्हणजे आपल्याला लिंक लागेल, बरोबर. आता लिंक लागत असताना बघा, ही जी थेअरी आहे अध्ययनाच्या उपपत्ती पाहत आहोत. या अध्ययनाची उपपत्ती पाहत असताना आपण अध्ययन म्हणजे नेमकं काय पाहिलं आणि अध्ययनाचं आपण वर्गीकरण केलं. त्याच्यामध्ये 3 वर्गीकरण होते. एक आहे साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती. आता हे सगळे उपपत्ती पाहत असताना या उपपत्तीमध्ये येणारे जे काही लोक आहेत यांची आपण थेअरी पाहिली. त्याच्यामध्ये सुरुवातीला सहचर्यवादीमध्येच आपण होतो. त्या सहचर्यवादीच्या सर्व ते उपपत्ती आपल्या झालेल्या आहेत. जसं की थर्मोडाईक याची उपपत्ती असेल. थर्मोडाईकची जी उपपत्ती आहे ती प्रयत्न प्रमाद उपपत्ती, ज्यानं ट्रायल अँड एरर केला आणि त्याच्यासाठी त्यानं मांजर आणि कबूतर या दोन्ही प्राण्यावरती त्यांनी प्रयोग करून माणूस किंवा अध्ययन नेमकं कसं होतं याची त्यांनी काय केली, थेअरी मांडली. ही थेअरी मांडत असताना त्यांनी नियम सुद्धा मांडले की ज्यामध्ये तयारीचा, सरावाचा आणि परिणामाचा नियम त्यांनी लावून दिले. हे करत असताना त्यालाच विरोध करण्यासाठी माणूस प्रयत्नाने नाही शिकत, तर तो त्याला जे देणारा प्रतिसाद आहे त्या प्रतिसादावर तो शिकत असतो, असं साधक अभिसंधान सांगणारे पी.एफ. स्किनर यांनी उपपत्ती मांडली. ह्या उपपत्तीमध्ये व्यक्तीचं जे वर्तन आहे त्याचं जे काही वर्तन आहे ते परिणामावर अवलंबून असतं. त्याला आपण जे वर्तन आहे ते वर्तन त्याच्या परिणामावर अवलंबून असतं असं सांगत व्यक्तीचं साधक वर्तन, त्याचं अभिसंधान प्रक्रिया, मग स्किनरने केलेलं कबूतर असेल किंवा उंदीर असेल त्याच्यासाठी नेमकं कसं प्रबलन मिळतं हे पाहिलं. हे पाहत असताना त्याने जी कूटपेटी वापरलेली होती त्या कूटपेटीला नाव आहे स्किनर बॉक्स, बरोबर का. आणि त्या स्किनरच्या बॉक्सला त्याने जे वेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी केली, त्या स्किनर बॉक्सला मराठीमध्ये कूटपेटी म्हणतात. बॉक्सला ही कूटपेटी म्हटली जाते की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. उंदीर आणि उंदरानं जे काही प्रतिसाद द्यायचा आहे, उंदराला अन्न मिळणार आहे जर त्याने योग्य कृती केला तर. मग त्याची योग्य कृती म्हणजेच अध्ययन असणार आहे आणि त्याच्या योग्य कृतीसाठी बटन दाबलं की अन्न येणार आहे, लाईट लागणार आहे, आवाज येणार आहे. आणि तसंच जर रॉंग कृती केली की त्याला मग लाल लाईट आणि शॉक मिळणार आहे. अशा पद्धतीचं त्याचं वर्तन. मग परत जे वर्तन होत गेलं की करंट मिटू नये म्हणजे शिक्षा मिळू नये म्हणून त्यानं ते योग्य प्रतिसाद देत गेला आणि त्यावरूनच त्या उंदरावरून झालेलं अभ्यासाचं मांडणी त्यांनी आपल्या ह्या उपपत्तीमध्ये केली. त्याला त्यांनी रेनिफोर्समेंट म्हणजेच प्रबलन. मग ते प्रबलन आपण 2 प्रकारे देऊ शकतो, सकारात्मक आणि नकारात्मक. मग पनिशमेंट सुद्धा आहे की ज्याने त्याने शॉक दिला आणि तो सुद्धा सकारात्मक आणि नकारात्मक असतो. हे सगळं करण्यापासून व्यक्तीच्या आकाराला, वर्तनाला आपण आकार देतो. हे त्याला सांगायचं होतं की ज्यावेळेस त्याला वेगळी शिक्षण द्यायचं आहे, ज्यावेळेस वेगळी कृती द्यायची, ते कृती देण्यासाठी किंबहुना आपल्याला बक्षिसं आणि शिक्षा देणं गरजेचं आहे, ज्याच्यातून त्याच्या वर्तनाला किंवा त्या गोष्टीला आकार येणार आहे. यानंतरनं साधक अभिसंधानाला जी जोड आली
की ज्यांनी त्याला विरोध केला आणि विरोधामधून त्यांनी हे मांडलं ते म्हणजे अभिजात अभिसंधान उपपत्ती पॅव्हलोव्हची आणि त्यानं कुत्र्यावरती प्रयोग केला ठीक नाही. आणि हे जे शिकणं असतं हे शिकणं सहसंबंधद्वारेच होतं. त्याला दिली गेलेली जी काही प्रतिक्रिया आहे त्या प्रतिक्रियात्मक गोष्टीला जो प्रतिसाद आपण देतो जसं की नैसर्गिक उद्दीपकाला ज्या वेळेस अनैसर्गिक उद्दीपक चेतक जोडून प्रतिसाद दिला जातो तो प्रतिसाद नैसर्गिक प्रतिसादास इतकाच असतो असं त्याला म्हणायचं आहे. आणि म्हणून आपलं शिकणं आणि शिकवणं जे आहे ते महत्वपूर्ण आहे. त्याच्यासाठी आपण नैसर्गिक वातावरणामध्ये शिकवलं गेलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. आता हे करत असताना त्यांनी कुत्र्यावरती प्रयोग केला. कुत्र्यावरती प्रयोग करत असताना त्यांनी ती लाळ निर्मिती कशी होते, अन्न दिल्यानंतर किती लाळ निर्मिती होते आणि मग त्याला अभिजात केलं. अभिजात करत असताना त्यांनी त्याला कुत्र्याला अन्न देण्यापूर्वी विशिष्ट असा आवाज केला आणि विशिष्ट असा आवाज करून मग अन्न सादर केलं. त्या दोघांचं कॉम्बिनेशन इतकं जुळलं की घंटी वाजली की ऑटोमॅटिक लाळ गळायला लागली. याच्यावरून त्याने सांगितलं की कुठल्याही नैसर्गिक गोष्टीला आपण अनैसर्गिक चेतक जर जोडला तर त्याला मिळणारं जे प्रतिसाद आहे ते नैसर्गिकच असणार आहे. आणि मग ती जर नैसर्गिक आहे ते उद्दीपक जोडताही येतं आणि ते उद्दीपक काढून टाकता सुद्धा येतं. कारण परत त्यानं काय केलं त्याच्या विरुद्धमध्ये की जसं की काय व्हायचं, घंटानाद व्हायचा, अन्न सादरीकरण व्हायचं आणि मग लाळ सुटायची. त्याला त्यानं ऑपोजिट किंवा ती सवय मोडण्यासाठी काय केलं त्यानं, घंटा बेल वाजली की अन्न यायच्या ऐवजी त्यानं शॉक द्यायला सुरुवात केली. मग जसं जसं याचं साहचर्य त्या कुत्र्याला झालं, कुत्रा घंटी वाजली की घाबरायचा. तर कुत्रा घंटी वाजली की घाबरायचा. की आता मला शॉक भेटणार. मग परत परत त्याला त्याने नुसतंच घंटी वाजवायला सुरुवात केली, शॉक द्यायला नाही सुरुवात केली. असं करत करत त्यानं ते दिलेलं जे साधक आहे ते सुद्धा त्यानं ते चेतक सुद्धा काढून घेतलं. यानंतर पाहिलं आपण हल याची उपपत्ती पाहिली की जे अमेरिकेचे होते. गरजा आणि प्रेरणा यांचं काही जे समाधानाशी जोडलेलं आहे हे अध्ययनाशी जोडलेल्या गोष्टी आहेत असं सांगत त्यांनी गरजा कमी करणारी जी काही श्रेणी आहे, जी काही लर्निंग आहे ते मांडलं. त्यांनी यस आणि आर या सूत्राऐवजी SOR मांडला की ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतंत्र परिवर्तक, व्यस्त परिवर्तक आणि परतंत्र परिवर्तक त्यांनी मांडलं की ज्याच्यामध्ये त्यांनी डी म्हणजे ड्राईव्हनं दाखवलं. त्यासाठी त्यांनी एक सूत्र सांगितलं SCR इज इक्वल टू SHR इंटू D इंटू K. मग SCR जो आहे विशिष्ट चेतकाला विशिष्ट प्रतिसाद देण्याची प्रवृत्ती असेल. SHR जो आहे तो सवयीचे त्राढ्य असेल. D म्हणजे ऊर्जा आणि K म्हणजे अमिष. हे सांगून त्यांनी जी काही अध्ययन व्यक्तीचं कसं होतं, गरजांची आपण पूर्तता कशी करतो हे त्यांनी आपल्या उपपत्तीमधून सांगितलं. तर कालच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिली उपपत्तीची वृद्धीची उपपत्ती पाहत असताना सानिध्यामध्ये असलेल्या गोष्टी कशा पूर्ण होतात. सानिध्य अभिसंधान उपपत्ती पाहिली आणि अध्ययन हे उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्या वेळेतील समीपता याच्यावर होत असतं ते त्यांनी सांगून दिलं. आणि हे होताना अध्ययन हे ट्रायल एंड एरर म्हणजे वारंवार चुका करून शिकत नाही तर एकाच प्रयत्नामध्ये अध्ययन पूर्ण होतं. परंतु त्याला दृढीकरण करण्यासाठी किंवा त्याला प्रबोधन देण्यासाठी बाकीच्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. जसे की बक्षीस असेल, म्हणजे ती गोष्ट जर त्याला प्रमाणित करायचीच असेल तर तुम्ही त्याला बक्षीस दिलं की तो साध्य करू शकतो असं पृथ्वीला वाटतं. म्हणून पृथ्वीनं मांजरावर प्रयोग करून त्या मांजराचं ऑब्झर्वेशन केलं. तो ट्रायल अँड एरर मध्ये एरर खूप चुका करत नाही, पण एकदा केलेली चूक ती परत करत नाही. त्याच्यातून तो शिकतो आणि पुढे जातो. त्याच्यासाठी त्या मांजरावर त्यानं असंख्य असे प्रयोग करून, निरीक्षण करून, वेगवेगळ्या गोष्टी मांडून त्यानं ती गोष्ट कशी होते, त्यासाठी सराव कितपत महत्वाचा आहे, सवय कशी मोडायची आणि सवय लावायची कशी, हे त्यांना आपल्या या उपपत्तीमध्ये व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे, जे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. हा होता आपला रिकॅप पूर्णपणे. आता आपण पुढे जाऊयात. पुढे जात असताना आज आपल्याला बघायची ती सगळ्यात महत्वाची थेअरी जी आहे समष्टीवादी किंवा समाकार
थेरी, त्याला आपण उपपत्ती म्हणतो. आता हे एक गट आहे, समष्टी म्हणजे एक गट आहे, आणि ह्या समष्टीवादामध्ये वेगवेगळे म्हणजे समष्टी म्हणजे काय बघा. आता हा जो गेस्टाल्ट आहे, हा शब्द गेस्टाल्ट हा शब्द जर्मन भाषेमधला आहे, आणि या गेस्टाल्टचा अर्थच असा आहे आकारबंद रचना. ही आकारबंद रचना किंवा त्याला आपण समाकार म्हणतो. आता आकारबंद रचना म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीला किंवा कुठल्याही बाबीला एक आकार असतो, समाकार असतो, त्याच्यानुसारच आपण सगळ्या गोष्टी करतो. आता बघा, मी इथे काहीतरी काढलेलं आहे. काय आहे? दिसतंय का मी काढलेलं? बघा, तुमचं लक्ष इथे काढलेलं आहे. काय काढलंय आणि कुठं काढलंय? काय आहे ते काढलेलं? दिसतंय का? एक सर्वप्रथम डॉट दिसतंय का बघ? हा, डॉट आहे सर. बरोबर. आता ह्याला काय आकार आहे का नाही? या डॉटला काही आकार आहे का नाही? आहे की नाही? सर्कल आहे की नाही? आहे. आहे. आडवी रेषेसारखी दिसते. आणि तो आकारच काहीतरी सांगत असतो, त्या आकारातून आपण शिकत असतो, आणि त्या आकारामुळे आपल्याला काहीतरी बोध होत असतो. आता हा एक टिंब आहे, एक डॉट आहे. आता ह्या टिंबाचा मी आकार मोठा वाढवला, आता तुम्हाला हा कशासारखा वाटतो? तर त्याच्यातून तुम्ही काय करत असतात? लर्निंग करत असतात. आणि याच्यासाठी किंवा अशा गेस्टॉल्ट थेरीचा, या समष्टीवादी, या समाकारवादी उपपत्तीचा ज्या लोकांनी समर्थन केलं, ते समर्थन करणारे पुरस्कार होते मॅक्स वर्धायमर, कोहलर आणि काफका. या 3 लोकांनी या समष्टीवादीला उचलून धरलं की गेस्टॉल्ट म्हणजे हा ऑलरेडी जर्मनी शब्द आहे, आणि त्याचा अर्थ आहे आकारबंद रचना किंवा समाकार. एक आकार, एक बोध, आणि त्यातूनच आपल्याला काय होत असतं? बोध होत असतो, अवबोध होत असतो. म्हणजे कोणत्याही वर्तनाचा अभ्यास करताना संपूर्ण वर्तनाचा विचार करणं आवश्यक आहे. कुठल्या पण याचा वर्तनाचा अभ्यास आपण ज्यावेळेस करतो, त्यावेळेस त्या वर्तनाचा विचार करणं, संपूर्ण विचार करणं खूप आवश्यक असतं. आणि तो कळलं तरच आपणास जो अवबोध होत असतो, तो अवबोध समष्टी रूपात होत असतो. समष्टी म्हणजेच परत आलं संपूर्ण. समष्टी म्हणजे संपूर्ण, एक आकारबद्ध खोल. आता हे जे असतं, हे जे लर्निंग आहे, हे लर्निंग मांडत असताना ह्याच्यामध्ये लर्निंग जे पण होत आहे, आता हे समष्टी झालं का? पहिलं आपण समष्टी, आणि या समष्टीचे म्हणजे या समाकारवादी समष्टीवादी उपपत्तीमध्ये जे पुरस्कर्ते होते ते मॅक्स वर्धायमर, कोहलर आणि काफका. तर या तिघांपैकी जी महत्वाची उपपत्ती आहे ती कोहलरची आहे. कोहलरनं जे लर्निंग होतंय, एखादं आपल्याला जे काही माहिती होते, एखादं जे आपल्याला ज्ञान होत आहे, त्या ज्ञानातून आपण काहीतरी शिकतो, ते आपलं शिकणं आहे इन्साइट. आता इन्साइट म्हणजे मर्मदृष्टी, आणि मर्मदृष्टीमूलकने आपण शिकत असतो, असं ह्या कोहलरला वाटतं. म्हणून कोहलर्स इन्साइट लर्निंग हे त्याच्या थेरीचं नावच आहे. म्हणजेच मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्ती. मराठीमध्ये काय येतं? कोहलरची मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्ती. आता आपल्याला लर्निंग कसं होतं, एखादं लर्निंग नेमकं कसं होतं, याच्यासाठी कोहलरनं काय केलं? एक प्रयोग केला. आता हा प्रयोग त्यानं काय केलेला आहे? तो प्रयोग त्याने माकडावरती म्हणजे चिंपांझीवरती केला. आता हा चिंपांझीवरती त्यानं प्रयोग करत असताना त्या चिंपांझीवरती वेगवेगळे 3-4 प्रयोग केले, वेगवेगळे केले. आणि हा जो चिंपांझी होता त्याचं नाव होतं सुलतान. काल पण आणि आज पण सांगत आहोत, मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये प्रश्न आला होता की कोहलरने कोणत्या माकडावरती प्रयोग केला. तर त्याचं नाव आहे, काय नाव आहे बरं? सुलतान. हा, करेक्ट. त्याचं नाव आहे. आता कोहलरनं बघा, ही जी काही उपपत्ती आहे ती मांडली कुठं? आपण प्रत्येक उपपत्ती पाहिजे, जसं की थॉर्नडाईकने त्याची उपपत्ती कोणत्या पुस्तकात मांडली? साधक अभिसंधान असणारी स्किनरनं कुठं मांडली? त्याचं टायटल नेमकं काय होतं? संशोधन पेपर मांडला ना स्किनरनं, मग त्याचं नाव काय होतं? तसं
या कोहलरनं सुद्धा आपली जी काही उपपत्ती आहे ही उपपत्ती त्यानं मेंटॅलिटी ऑफ ऍप्स या ग्रंथामध्ये मर्मदृष्टीने अध्ययन म्हणजेच इन्साइट लर्निंग हे प्रयत्न प्रमाद पद्धतीला पर्याय सांगितलेला आहे. प्रयत्न प्रमाद उपपत्ती जी आहे ट्राय अँड एरर, माणूस ट्राय अँड एररने शिकत नाही. त्याला जे काही अध्ययन होणार आहे हे अध्ययन प्रयत्न यानं होत नाही. कारण हा जो गट आहे, हा जो ग्रुप आहे, हा गेस्टॉल्ट आहे म्हणजे समष्टीवाद्यांचा आहे. आणि प्रयत्न प्रमाद हा जो आहे तो आपण पाहिला साहचर्यवादी, असोसिएट आणि वर्तनवाद सुद्धा आपण पाहिला की वर्तनाला त्यांनी खूप महत्व दिलं. हे लोक वर्तनाला देत नाहीत म्हणून याचं वर्गीकरण, याचं जे काही ग्रुपिंग आहे हे वेगळं झालं. ह्या ग्रुपिंग मधली ही पहिली उपपत्ती आहे आणि कोहलरनं पहिल्या लोकांनी केलेल्या उपपत्तीला चॅलेंज दिला आणि देत असताना त्याने सांगितलं की माणसाचं लर्निंग जे होत असतं ते इन्साइट मर्मदृष्टीमूलक पद्धतीनं अध्ययन होत असतं असं त्यांनी सांगितलं. आता मर्मदृष्टीने अध्ययन जे आहे त्याला लर्निंग बाय इन्साइट म्हणतो आपण. मर्मदृष्टी म्हणजे नेमकं काय? मग ही जी मर्मदृष्टी असते की नाही एखाद्या प्रसंगातील अथवा परिस्थितीमध्ये, म्हणजे एखादा जेव्हा प्रसंग असतो किंवा जी परिस्थिती असते त्याला आपण सिच्युएशन म्हणतो, त्या परिस्थितीमधील संबंध शोधायचा आहे. हे असंच का आहे बरं? काय करायचं आहे? संबंध शोधायचा आहे किंवा त्याचं समग्र आकलन करायचं आहे. समग्र होलिस्टिक पूर्णपणे पूर्ण आकलन करायचं आहे आणि ते आकलन होणं म्हणजेच मर्म सापडणं आहे. म्हणून त्याला त्यांनी मर्मदृष्टीमूलक अध्ययन म्हटलेलं आहे. लक्षात येते का मी काय म्हणतोय? समजतंय का? होय तर म्हणा तर नाही तर. हो सर. आता मला हो थोडक्यात सर. थोडक्या शब्दामध्ये सांगा मला मर्मदृष्टी म्हणजे काय? मर्मदृष्टी त्याला इन्साइट लर्निंग म्हणलं आपण. आता काय त्याला म्हणायचं? आताच मी सांगितलं म्हणजे नेमकं काय की संबंध शोधणं किंवा संपूर्ण आकलन होणं, समग्र आकलन होणं किंवा संपूर्ण आकलन होणं किंवा संबंध शोधणं. आलं का लक्षात? मर्मदृष्टीमूलक म्हणजे अध्ययन हे ट्राय करून होत नाही, तर ते अध्ययन जे होतं ते मर्मदृष्टीनं होत असतं. मग ट्रायल अँड एररनं त्याने त्याच्यासाठी उंदरावर, मांजरावर प्रयोग केले. तसं कोहलरनं काय केलं, आपल्याजवळ कुणाशी होते आपलं अध्ययन किंवा आपले जे काही पूर्वज आहे, आपण म्हणतो की नाही आपलं एप नावाच्या वानरापासून मानवाची उत्पत्ती झाली आपण म्हणून सांगतो. तसं हे त्यानं त्याच्यासाठीच त्यानं याची जी काही अभ्यास केला तो या वानरावरती केला, चिंपांझीवरती. आणि चिंपांझीवरती त्यानं प्रयोग करत असताना मेनली त्याला एका बंद खोलीमध्ये त्याला कोंडलं. बघा त्याने 2, 3, 4 प्रयोग केले आणि मग अभ्यास केला. पहिलं त्यानं खोलीमध्ये एक पिंजरा ठेवला, त्या पिंजऱ्यामध्ये प्रयोग केला. मग त्यानं त्याला पूर्णपणे खोलीत कोंडलं. मग काय करतं पाहिलं. त्यानं सुरुवातीला काय केलं, एका खोलीमध्ये त्याला पिंजऱ्यात कोंडलं. कोणाला? चिंपांझीला. पिंजऱ्यात कोंडल्यानंतर पिंजऱ्यामध्ये त्याने काय केलं, काठी टाकली. टिक काठी ठेवली आणि पिंजऱ्यामध्ये कोंडलेला जे पिंजरा आहे ना, तो काही आपलं कैदीला ज्यावेळेस कोंडतो आपण जेलमध्ये, त्यावेळेस कशा त्याच्या रेषा असतात किंवा सळे असतात, बार असतात आणि त्याच्यातून आपल्याला आरपार दिसतं. तशा ह्याच्या अवस्थेमध्ये त्याला कोंडलं आणि त्या पिंजऱ्याच्या बाहेर केळी ठेवली. काय ठेवली? केळी ठेवली. मग आता ऑब्झर्वेशन केलं की हा चिंपांझी बाबा नेमकं करतो काय? तर त्यानं काय केलं, तो त्या काठीशी खेळत होता, उड्या मारायचा, इकडे-तिकडे फिरायचा. त्या ह्याच्यातून पिंजऱ्यातून बाहेर बघायचा, हात काढून बघायचा आणि मग खेळता-खेळता तो काठीशी खेळू लागला आणि काठीशी खेळत असताना काठीसकट त्यानं हात बाहेर काढला. बघा इकडे-तिकडे फिरला. त्याचं ऑब्झर्वेशन बघा. त्या पिंजऱ्यामध्ये असताना इकडून-तिकडे फिरणं, फिरताना हात बाहेर काढणं, ते केळी घेण्याचा प्रयत्न करणं, पण त्याला केळी हाताला न लागणं. मग थोडा वेळ शांत बसून त्यानं त्या काठीशी खेळला आणि खेळल्यानंतर त्याला अचानक काय आठवलं, की त्यानं काय केलं, त्या काठीसकट हात बाहेर काढला आणि ते हात म्हणजे ती काठी
त्या केळीपर्यंत गेली आणि मग त्यानं त्या एका काठीनं केळी ओढली, जवळ घेतली आणि खाल्लं. हा त्याचा पहिला प्रयोग होता. हा त्याचा पहिला प्रयोग होता आणि त्यानं पूर्णपणे ऑब्झर्वेशन केलं. ऑब्झर्वेशन करताना त्याच्या निदर्शनास असं आलं कोहलरच्या, की तो चिंपांझी आहे. तो शांत बसला होता. त्याला ते केळी खायची होती. तो धडपड करू लागला, खेळू लागला. खूप प्रयत्न केले त्याने केळी मिळवण्याचा. पण कालांतराने तो निश्चित असं बसला आणि विचार केला आणि मग त्याने ते काठीशी खेळला. काठीशी खेळल्यानंतर डायरेक्ट काठी बाहेर काढून त्याने ती केळी ओढून घेतली. त्यामध्ये त्यानं शोध लावला, की त्या माकडाचं किंवा त्या चिंपांझीचं ओव्हरऑल समस्येचं त्यानं काय केलं, अभ्यास केला आणि मग त्यातून त्याने ती समस्या सोडवली. सेम सेकंड प्रयोगामध्ये त्यानं काय केलं, एक्सपेरिमेंट करताना सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं, 2 वेगवेगळ्या काट्या टाकल्या. सिच्युएशन तीच आहे, पिंजऱ्यामध्ये तो चिंपांझी बंद आहे. पण एक काठी होती, मग टाकल्या 2 काट्या आणि केळी बाहेरच आहे, त्या पिंजऱ्याच्या बाहेरच आहे. आता मग बघा, त्या चिंपांझीनं काय केलं, केळी खायची म्हणून पहिले एक काठी लगेच बाहेर काढली आणि त्या केळीला ओढायला लागला. परंतु ती काठी केळीपर्यंत जात नव्हती. मग आता याच्यावरती तो काय आणि कशा पद्धतीनं विचार करतो, याच्यासाठी ऑब्झर्वेशन कोहलरनं केलं आणि मग खरंच मर्मदृष्टीनं अभ्यास कसा होतो, अध्ययन कसं होतं, हे त्यानं दाखवलं. मग कसं होतं, तर त्यानं काय पाहिलं, की तो माकड, तो चिंपांझी त्या काठीशी खेळू लागला. 2 काट्या होत्या. त्या काट्यांशी खेळू लागला आणि काट्यांशी खेळत असताना अचानकपणे ती काठी एकमेकाला जुळली. कशी जुळली त्याला माहित नाही, पण ती जुळली. मग लगेच त्याच्या लक्षात आलं, की ही जुळलेली आहे. मग त्यानं ती काठी घेतली आणि मग पिंजऱ्यातून बाहेर हात काढला. ती काठी आपसुकच केळीपर्यंत गेली आणि ती केळी ओढून त्यानं खाल्ली. जे एखाद्या समस्येचं उकल होत असताना ते मर्मदृष्टीमुळं होतं. संबंध आपण काहीतरी शोधतो, त्याच्यामधूनच आपण काहीतरी शिकतो, असं या कोहलरला म्हणायचं आहे. कारण हे जे अध्ययन आहे, हे अध्ययन आपल्याला जे होतंय, ते काहीतरी संबंध शोधून त्याचं संपूर्ण आकलन केल्याशिवाय होत नाही, असं कोहलरला वाटतं. मग त्यानं काय केलं, पिंजऱ्यातून बाहेर या चिंपांझीला काढलं. आता तिसरा प्रयोग आहे, थर्ड प्रयोग. ह्याच्या चिंपांझीवर केलेला. या मांजराने ह्या चिंपांझीला त्यानं बंदिस्त खोलीमध्ये काढलं. पिंजरा बाहेर काढून टाकला. फक्त तो चिंपांझी आहे आणि ह्या चिंपांझीला त्यानं काय केलं, परत केळी ठेवली. ती केळी कुठे ठेवली, खाली न ठेवता पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे पहा. आता केळी ठेवली. केळी आणि काही बॉक्स ठेवले. आता याच्यामध्ये 2-3 प्रकार केले बघा. त्याने पण याच्यामध्ये पण 2-3 प्रकार. सुरुवातीला केळी ठेवली. केळी अशी ठेवली, की त्याला ती सहज घेता येईल. मग त्या चिंपांझीनं ती कशी घेतली, जसं सहज ठेवली होती, तसेच त्यानं ती हात वर करून ओढून ठेवली. मग परत त्यानं काय केलं, त्या केळीला थोडं वर बांधलं आणि मग वर बांधलं, मग ती उडी मारून किंवा काही करून ती हाताला येत नाही. मग एक बॉक्स ठेवला, लाकडी पेटी. जसं तुमच्या या आताच्या चित्रामध्ये दिसत आहे तशी. एकच ठेवली हां, एकच ठेवली आणि त्याचं अंतर पहिलीपेक्षा थोडं वर घेतलं आणि आता ह्या माकडानं उड्या मारून, प्रयत्न करून ती केळी मिळवण्याचा प्रयत्न केला. केळी मिळाली नाही. तो इकडे-तिकडे फिरू लागला, हे करू लागला, ते करू लागला आणि मग त्याचं लक्ष गेलं त्या खोलीमध्ये ठेवलेल्या त्या बॉक्सकडे. मग तो बॉक्सवरही खेळू लागला, हे करू लागला. मग तो बॉक्स ठेवले म्हणून लगेच उचलून आणून ते बसलं नाही. लक्षात घ्या, लगेच नाही. मग खेळता-खेळता त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं ते कोपऱ्यामध्ये असणारी पेटी बरोबर केळीच्या खाली आणली आणि मग त्याच्यावर तो उभा राहिला. उभा राहून त्यानं केळी काढून घेतली. बघा, हे लर्निंग झालं मर्मदृष्टीमुळे, इन्साईट. त्याला काहीतरी वाटलं, त्याने संबंध शोधला. आता बघा, कोहलरनं परत डोकं लावलं, परत त्याच्यावर प्रयोग केला. केळी पूर्वीपेक्षा अजून थोडं उंच बांधली
आणि रूम मध्ये एक पेटी वाढवली आणि ते दोन्ही खाली ठेवले, एकावर एक ठेवलेल्या नव्हत्या. त्या दोन्ही वेगवेगळ्या दिशेला, वेगवेगळ्या बाजूला दोन्ही पेटी ठेवल्या. आता तो चिंपांझी काय करतोय त्याने पाहिलं. आता त्यानं पाहिलं, सुरुवातीला त्यानं अशी उडी मारून पाहिली, त्याला भेटलं नाही. मग खेळत असताना, इकडे फिरत असताना एक बॉक्स त्यानं त्याच्या खाली आणला, तो त्याच्यावर उभारून पाहिला, तरी हाताला येईना. आता मग इकडे तिकडे परत खेळत असताना, इकडे तिकडे उड्या मारत असताना, मग परत त्यानं ते खेळता खेळता जाणून बुजून नाही, खेळता त्यानं एक बॉक्स उचलला आणि त्या पहिल्या बॉक्सच्या वर बरोबर ठेवला. आणि मग ठेवल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, त्याच्यावर उडी मारली आणि उडी मारून त्यानं परत ती केळी खाल्ली. सेम कंडिशन अजून थोडी उंच केळी करून 3 बॉक्स ठेवले आणि 3 बॉक्ससाठीही त्या चिंपांझीनं, त्या सुलताननं तशा पद्धतीचंच वर्तन केलं. आणि या वर्तनावरून त्यानं कोहलरनं आपल्या प्रयोगाच्या विषयी काही नियम मांडले, काही सिद्धांत मांडले, की आपलं जे काही इन्साइटफुल लर्निंग आहे, लर्निंग बाय इन्साइट, आता मर्मदृष्टीनं अध्ययन होण्यासाठी, कधी पण आपलं जे अध्ययन होत असतं, हे अध्ययन होण्यासाठी आपला जो अध्ययनकर्ता असतो त्याला पूर्णपणे त्या परिस्थितीचं समग्र दर्शन व्हायला पाहिजे किंवा घडायला पाहिजे. हे घडलं नाही तर त्याला अध्ययन होणार नाही. म्हणून मर्मदृष्टी अध्ययनामध्ये कधीही अध्ययनकर्त्याला परिस्थितीचं संपूर्ण दर्शन घडायला पाहिजे आणि ते आवश्यकच आहे. समस्येच्या विविध अंगांचं आणि त्यांच्यामध्ये जे काही परस्परांचे संबंध आहे, हे संबंध घडणं आवश्यकच आहे. जसं ह्या चिंपांझीला ते संबंध घडलं, की बाबा रे, या बॉक्सवर उभं राहण्यासाठी किंवा ती काठीमध्ये काठी जोडण्यासाठी ते खेळता जुडली. ते खेळता त्याने बॉक्सवर बॉक्स ठेवले. म्हणजे समस्या सोडवण्यासाठी जी केलेली हालचाल आहे, ज्या केलेल्या गोष्टी आहेत, याचा संबंध त्याच्या लक्षात आला पाहिजे. संबंध लक्षात येणं खूप गरजेचं आहे. मग यासाठी जे आपण वेगवेगळे प्रयत्न करणार आहे, जे समस्या सोडवण्यासंदर्भामध्ये त्याला काही मार्ग सापडणार नाहीत आणि मग ज्या वेळेस त्याला असह्य होईल आणि असह्य होऊन त्या परिस्थितीमधून त्याला मार्ग काढण्यासाठी एक मर्मदृष्टी मार्ग निघणार आहे. आणि मग तो त्या दिशेने विचार करतो, इन्साइटफुल लर्निंगने मर्मदृष्टीमूलक विचार करतो आणि मग तो अचानकपणे जाऊन ती कृती करतो. जसं की खेळता त्या स्टिकमध्ये स्टिक गेली, परंतु त्या लांबलेल्या स्टिकने सुद्धा केळी जवळ करता येतात, हे त्याला कालांतरानं कळलं. बघा, म्हणून बघा, एखादी गोष्ट, एखादी समस्या येते, त्या समस्येवर आपण कधी निदान करू शकत नाही. आठवतं का? बघा, एखाद्या आपल्याला अडचण येते आणि त्या अडचणीवर आपण जास्त वेळा त्याच्यावर विचार करायला लागलो, तर आपल्याला त्याच्यावर लवकर किंवा लगेच हे मिळत नाही, उपाय मिळत नाही. मग आपण तो कालांतराने विषय सोडून देतो आणि मग बाहेर जाऊन फिरून करून पुढे येतो आणि मग फिरत करत असताना आपल्याला अचानक काहीतरी आयडिया सुचते, एक आयडिया येते आणि मग लगेच आपण ती आयडिया इम्प्लिकेट करतो आणि आपली समस्या सुटते. हे त्यावेळेस अचानक आलेलं तुमचं काही जे संबंध शोधून तुम्ही एक विचार शोधला, तेच म्हणजे मर्मदृष्टी आहे. तीच मर्मदृष्टी आहे, तीच इन्साइट आहे. लक्षात येते का? बघा मी काय म्हणतो, तुम्हाला पण असं कधी झालं असेल की नाही, तुम्ही एखाद्या प्रॉब्लेम मध्ये अडकलेला असाल, तुम्ही वारंवार विचार केला, त्यातच अडकून पडला, पण एक वेळ अशी येते की आपण ती समस्या थोडी बाजूला ठेवतो, रिलीफ होण्यासाठी आपण इकडे तिकडे फिरतो किंवा दुसऱ्या गोष्टीमध्ये मन लावायला लागतो आणि मग अचानक आपल्याला आयडिया येते, अरे असं नाही, असं करायला पाहिजे. आणि मग असं नाही, असं करायला पाहिजे, जेव्हा तो विचार येतो, तो म्हणजेच मर्मदृष्टीमूलक आहे. कारण आपण काहीतरी संबंध शोधतो, त्याचा काहीतरी शोध लावतो, तेच म्हणजे मर्मदृष्टीमूलक. येते का लक्षात? आठवतं का? बघा, तुम्ही तुमचा प्रसंग सांगा की मला असं होते सर, किंवा मी असं झाल्यावर असं केलं. सर एक विचारायचं होतं सर. विचारा. सर, कोहलर आणि कोहलबर्ग एकच का वेगळे आहेत सर? कोहल वर्ग असतात. कोहलर मराठीमध्ये कोहल वर्ग आहे. बरोबर.
तुमचं जे काही प्रश्न आहे ना हे तो बरोबर दोन्ही आहे. दोघं एकच कसं? एकच. कोहलबर्ग म्हणलंय, कोहलर आहे आणि कोहलबर्ग बरोबर आहे, एकच शब्द आहे. एकच ठीक शब्द आहे. आहे. एकच शब्द आहे. कारण तो काय म्हणतो आपण त्याला, शब्दभ्रंश, भ्रम म्हणतो की नाही, शब्दाचा असं बदलून केलेला अर्थ आहे. ऍक्च्युअली तो कोहलरच आहे, मराठीमध्ये येताना कोहलबर्ग झाला. ठीक आहे, असो, तो एकच शब्द आहे. बरं, ठीक आहे. ठीक. आता पुढे जाऊयात आपण. मग याच्यावरून त्यांनी काही नियम मांडले. आता सगळ्यात महत्वाचं तेच आहे आपल्यासाठी, की कोहलरचं मर्मदृष्टीमूलक अध्ययन आहे आणि त्यानं त्या अध्ययनाविषयी काही नियम मांडले. मग हे नियम मांडत असताना हे फक्त याचेच नियम नाही आहेत बघा, लक्षात घ्या. हे फक्त नियम याचेच नाहीये, तर हे पूर्णपणे नियम समष्टीवादाचे पण आहे. हे समष्टीवाद जो आहे, आपण बघतो ज्याला गेस्टॉल्ट थेअरी म्हणतो, त्या थेअरीचे पण आहे. आता त्याने पहिला नियम मांडला, तो म्हणजे समानतेचा नियम. कसला नियम? समानतेचा. मी त्याच्या अगोदर एक प्रश्न विचारला मध्ये, मॅडम आल्यामुळे थोडं डिस्टर्ब झालं. मी अजून थोडं मागे येतो. मी पहिलं जे प्रश्न विचारले नाही त्याच्यावर येतो, की तुम्हाला कधी असं झालं का, तुम्ही समस्येमध्ये अडकला होता, वारंवार तुम्ही विचार केला आणि मग जेव्हा तुम्ही ती समस्या विचार करायची सोडली, दुसरं काहीतरी काम केलं, पण ते काम करत असताना अचानक तुम्हाला त्या समस्येच्या संदर्भात काहीतरी आठवलं आणि मग तुम्ही ते इम्प्लिकेट केलं आणि तुमची समस्या लगेच सुटली. असं तुम्हाला कधी झालंय का? हे मी प्रश्न विचारला होता. झालंय का? झालं असेल पुन्हा, नाही झालं असं होतच नाही. झालंय का बघा? या पटपट, म्हणजे पुढे जायचंय आपल्याला. बोला तुम्ही, उगाच नुसतं ऐकून घेऊ नका, झोपलेत का असं पण होऊ नये. एकाच झालं असेल ना तुम्हाला, तुमची समस्या असेल. असं काय नाही चिंपांजीचा की केळीची समस्या थोडीच घ्यायची आपल्याला. आपण मानव आहोत, आपल्याला वेगवेगळ्या समस्या येतात आणि ह्या समस्येमध्ये सुद्धा आपण सुद्धा कळत न कळत मर्मदृष्टीमूलकने विचार करतोच. करतो की नाही करतो? करतो सर. झोपलेले तर नाही ना सगळे? आवाज येऊ द्या. नाही सर. तर सर बस सांगू. उत्तर सांगा. हो सर. मग सांगू मूड का नाही का? सर? उत्तर सांगायचं मूड नाही का? सर एक असं प्रयोग झाला होता माझ्यासोबत. हा म्हणजे जिवंत उदाहरण होता असं. हा. सेम आता जे चिंपांजीने गेलं, मे बी त्या प्रकाराचं समजा. की बरं. म्हणजे मग मी मी तुम्हाला कोहलबर्ग म्हणायला काही अडचण नाही आहे की नाही? कोहलर म्हणायला काही अडचण नाही. हा. ठीक आहे, बोला. नाही, मी ऍक्च्युली 6वीला होते. हा. 6वीला होते. मग स्कूल आमची कशी आधी अशी फ्लोअरवर नव्हती, अशी वाड्यासारखी होती. एका बाजूला एक असे वर्ग होते. हम्म. मग स्कूल सुटली संध्याकाळची. मग मी वॉशरूमला गेले होते आणि सगळ्यात शेवटी मी गेले आणि त्यानंतर पिऊन आला आणि सगळीकडे बघितला. तिथं कोणी दिसलं नाही त्याला आणि मी आतमध्ये होते. मग मी बाहेर येण्यापूर्वी त्याला कोण दिसलं नाही म्हणून तो काय केला, बाहेरून कडी लावून गेली आणि लॉक लावून गेला तो अरे वा. गेटचा. हा. मेन गेटचं लॉक लावून तो निघून गेला. मग मी जेव्हा बाहेर आले बघते तर कोणच नाही, मुलं पण नाही, पिऊन पण नाही, सर टीचर्स पण नाही. आता आता निघणार कसं, बाहेर कसं निघणार? एवढा आरडाओरडा केले, ओरडले, दार वाजवले, कोणाचा काही रिस्पॉन्सच नाहीये. शेजारी घरं होती तरी पण ते लोक काय करणार? मग शेवटी काय केलं, वर्ग होता, वर्गातले टेबल आणलं, ओढून ओढून आणलं आणि मागच्या साईडला घरं होती आणि वर चढू शकत होतो आपण. मग टेबल आणलं, टेबलावर खुर्ची ठेवलं, खुर्चीवरून वर क्लासच्या वर चढले. चढून बॅक साईडला बघितल्यावर एक गवळ्यांचं घर होतं. मग त्यांना, ते लोक तिथं होते, मी त्यांना आवाज दिला, म्हटलं काका मी इथं अडकले, मला बाहेर काढा म्हणून. तर त्या लोकांनी त्यांच्या घरावरून चढून मला खाली आणलं आणि मागच्या रस्त्याने मी घरी गेले. हे जिवंत उदाहरण आहे सर. म्हणजे असा प्रयोग झाला होता त्यावेळेला, मी 6th ला असताना. मी अजूनही विसरलेली नाहीये. प्रयोग झाला नाही. आणि तो ऍक्च्युली कसं असतं, माणूस अशातूनच समस्या सोडवतो. काय झालं बरं, तुम्ही सुरुवातीला तिथे अडकले बघा, तिथं तुम्ही, तुमच्या लक्षात आलं, समस्या तुमच्या लक्षात आली, शाळा सुटलीये, सगळे गेले, मी एकटीच राहिली आहे आणि त्यांनी कुलूप लावलेलं आहे, म्हणजे गेट बंद आहे. अशा स्थितीमध्ये आपली पहिली स्थिती होते ती म्हणजे घाबरण्याची. बरोबर आहे का नाही?
आपण घाबरतो, चलबिचलित होतो आणि त्यामध्ये आपल्या हालचाली वेगवेगळ्या होतात. मग त्यावेळेस हम्म. आपल्याला सुचतच नाही. मग काय करतो, दणदण ओरडतो, आवाज देतो, त्या दरवाजाला वाजवतो, त्या लॉकला वाजवतो, आरडाओरड करतो, इकडं तिकडं धावाधाव करतो. किती धडपड करतो आपण, किती धडपड करतो. पण जेव्हा आपण शांत होतो, जेव्हा स्टेबल होतो आणि मग काहीतरी विचार करतो याचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी संबंध शोधण्याचा येतो, की ह्या परिस्थितीतून मला बाहेर निघायचं असेल तर कसं बरं निघू. मग आहे ना, इन्साइटफुल लर्निंग काय झालं, की आपल्याकडे टेबल आहे, खुर्ची आहे, का बरं आपण त्याचा आधार घेऊन वर चढलं नाही तर. बघा, आणि मग त्यांनी त्याचा वापर काय केला, टेबल खुर्ची आणून त्याच्यावरती चढले. म्हणजे पहिलं टेबल आणून त्यांचं हातपाय वर जाईना म्हणून त्यांनी काय केलं, परत खुर्ची आणली आणि मग ती ती टेबलावर ठेवली, ती खाली नाही ठेवली. बघा, लक्षात घ्या, उंची वाढवण्यासाठी म्हणजे त्याचा संबंध शोधण्यासाठी त्या घराच्या छताचं, शाळेच्या छताचं आणि टेबल खुर्चीच्या उंचीचं संबंध शोधला आणि मग ती एकमेकावर ठेवून मग ह्या चढून बाहेर आल्या. हे काय झालं आपलं, जे काही शोधणं झालं, त्या समस्येतून बाहेर निघणं झालं, ते इन्साइट पूर्ण लर्निंग आहे. हे प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये होत असतं. म्हणून इथं ती असोसिएट वाली लर्निंग मागं पडली आणि मग इथं भाग घेतला त्या गेस्टॉल्ट लर्निंगनं. मग त्यांना त्याचे नियम काढले. पहिला नियम टाकला त्यांनी सिमॅलिटीचा, म्हणजे समानतेचा. मग काय समान आहे, एखादी गोष्ट जी आपल्याला समान दिसते तशी. आता बघा, या ठिकाणी 2 नंबरची जी आकृती आहे ती पहा. 2 नंबरची आकृती काय दिसतं बाबा तुम्हाला त्या 2 नंबरच्या आकृती. 2 नंबरची आकृती म्हणजे ही आहे. या आकृतीमध्ये काय दिसतंय तुम्हाला. चौकोन आणि त्रिकोण. हम्म, स्क्वेअर ट्रायंगल सर. बरोबर. तुम्हाला स्क्वेअर आणि ट्रायंगल दिसतायत, त्रिकोण आणि चौकोन दिसतायत. चौकोन आणि त्रिकोणामध्ये काही संबंध आहे का हो? काय दिसतंय का, संबंध दिसून येतोय का. कुछ संबंध दिख रहा है त्याची. नाही. तर दोन्ही चौकोनाच्या खाली समान चौकोन आहेत, आहेत. त्रिकोणाच्या खाली त्रिकोण आहेत. बरोबर, निलेश जेवढे तुम्हाला चौकोन आहेत तेवढे त्रिकोण आहेत. वा, छान. जेवढे त्रिकोण आहेत तेवढे चौकोन आहेत. बरं, अजून. चौकोनानंतर त्रिकोण, पुन्हा मग चौकोन, पुन्हा त्रिकोण, करेक्ट. असं आहे. चौकोनानंतर त्रिकोण, त्रिकोणानंतर चौकोन, चौकोनानंतर त्रिकोण, त्रिकोणानंतर चौकोन आणि त्रिकोण. एक आड एक आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये संबंध आला की नाही, म्हणजे पहिली लाईन जशीच आहे तशीच कॉपी दुसरी लाईन झाली आणि तशीच कॉपी तिसरी लाईन झाली आहे. बरोबर आहे का. संबंध काय सुटला, एक त्रिकोण आणि एक चौकोनाची एक जोडी बनली, हीच कॉपी पेस्ट झाली इकडे बघा अशी पुढे. बरोबर आहे का. संबंध काय झाला, पूर्णपणे एक रो आहे चौकोनाची आणि पूर्णपणे एक रो आहे त्रिकोणाची. संबंध काय जुळलं बघा, सेम जशी आडवी लाईन आहे त्रिकोणाची चौकोनाची, तशीच सेम दुसरी आडवी लाईन आहे त्रिकोण चौकोनाची. दिसताना आपल्याला लगेच कसं दिसतं बघा, संबंध जोडलं का नाही. ऍक्च्युअल आपण जे इथं चौकोन आणि त्रिकोण ठेवलेले आहेत पण त्याच्यात आपण काय पाहिलं हो, संबंध पाहिला आहे की नाही. आणि त्या संबंधातून तुम्हाला काहीतरी बोध झाला. आपल्याला बुद्धिमत्ता जो भाग येतो त्या बुद्धिमत्ताच्या भागेमध्ये अशाच आकृती येतात बघा, फिंगर, आणि मग सांगितलं पुढची याच्या संबंधित आकृती शोधा म्हणून. येते की नाही. त्यावेळेस आपण काय शोधतो बाबा, तर शोधतो म्हणजे तीच समानता शोधतो जी पहिल्यामध्ये आहे. म्हणून समानतेचा नियम त्यांनी मांडला. मग समानतेचा नियम सगळ्याच बाबतीमध्ये येतो. जी पहिली समस्या सोडवताना जी काही आली असेल तर दुसरी सोडवताना त्याचा फायदा होतो. फॉर एक्झाम्पल, ज्या वेळेस ह्या कोहलरनं 3-4 प्रयोग त्या चिंपांझीवर केले, ती समस्या पहिल्यासारखीच होती. मग त्याच्यामध्ये त्याने समानता वापरली. बघा, पहिलं काय केलं, त्याला त्या पिंजऱ्यात कोंडलं, पिंजऱ्याच्या बाहेर म्हणजे हातानं येईल अशा अंतरावरती त्याने केळी ठेवली. मग त्याने हात बाहेर काढून ते ओढून खाल्ली. मग एक स्टिक ठेवली, मग 2 स्टिक ठेवल्या, मग त्याला त्या रूम मध्ये कोंडलं, हाताला इतपत अंतरावरती केळी लटकवली. मग एक बॉक्स ठेवून ती घेता येईल इतपत, मग 2 बॉक्स, मग 3 बॉक्स. मग त्याच्यामध्ये त्याला काही ना काही समानता दिसून आली का नाही. आणि मग त्याचा त्या पहिल्या हातानं ओढण्यामध्ये, काठीनं केळी ओढण्यामध्ये, 2 काठीनं ओढण्यामध्ये त्याला समानता दिसून आली.
ही समानतेनेच माणूस काय करत असतो, शिकत असतं, लर्निंग होत असतं. परत येतो तो म्हणजे समीपतेचा किंवा सानिध्याचा नियम, लॉ ऑफ प्रॉक्सिमिलिटी. आता ही जी पहिली आकृती आहे ती पहा. समीपतेचा हे लिहून घेतलं ना, हे नियम लिहून घ्या बरं का. हे जे नियम आहेत ते नियम तुम्ही लिहून घ्या. हे बघा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. कारण आता हे मी परत मागे येईन असं लिहून घेतलं सर. पुढंच जाईल. घेतलं का? हो सर, हो सर. हो सर. स्क्रीनशॉट वगैरे घ्या म्हणजे मी पुढे सरकतो. आता ही जी पहिली आकृती दिसत आहे तुम्हाला, आता ही समीपतेचा किंवा सानिध्याच्या नियमाचा आहे. काय दिसतंय तुम्हाला? या पहिल्या 3 डॉट मध्ये पहिलं बघा. हे 3 गोल आहेत ना, या 3 गोलाच्या संदर्भात पहिलं बघा. काय तुम्हाला काय सानिध्य किंवा काही समीपता दिसली बघा, हे 3 गोलामध्ये. वर्तुळ सेम आहे, तो 2 जवळ आहेत, एक थोडं बाजूला आहे. करेक्ट. वा, काय बघा किती समानता शोधून काढली. काय शोधली समानता तुम्ही? की गोल जरी समान नसले, लिंब समान असले, पण त्याच्यामध्ये सानिध्यामध्ये आहेत. एक जण सानिध्यात आहे. कुणाच्या सानिध्यात आहे? एकमेकाच्या. आणि एक आहे दुसऱ्या सानिध्यामध्ये. जसं की हे 2 गोल एकमेकाच्या जवळ आहेत, लगेच दिसून आले की नाही आपल्याला. आणि हा बाजूला आहे, हे तुम्हाला लगेच संबंध दिसून आला. आणि ह्या संबंधातूनच आपण शिकणं आणि हे संबंध शोधणं म्हणजेच मर्मदृष्टीमूलक आहे. हो, म्हणजेच इन्साइट पूर्ण लर्निंग आहे. तुम्ही शोधला का नाही याच्यामध्ये काहीतरी संबंध आहे बाबा. ह्या दोघांमध्ये संबंध जो आहे तो ह्याच्यामध्ये नाही आहे. ह्या दोघांतला संबंध जवळच आहे, ह्याच्यात नाही आहे. आता बघा ह्याच्यातली दुसरी आकृती, ह्याच्यात काय दिसून येते का बघा. ही आकृती बघा, हे चौकोनाची स्क्वेअरची. आणि सांगा. सगळे चौकोन सगळे आहेत, एकमेकांच्या सगळ्यांचा रंग सारखा आहे, पण सगळे एकमेकांपासून थोडेफार लांब आहेत. अजून कोण काय सांगू समान शकतो? अंतरावर आहेत सर. वा, छान, समान अंतरावर आहे. अजून कोण काय सांगेल? और देखो क्या है? समान चौकोनाचा एक समूह आहे. कशाची मिळ नाही का? काय कारण कसं सर इकडचे तिथे 2 कुठे लाईन एका ठिकाणी क्रमबद्ध रचना आहे. नाही दिसली तुम्हाला कर्मबद्ध रचना? लाईट गेली बघा.